नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय दमदार माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता. बघा, तुम्ही पाहिलंच असेल 1 तारखेला 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार. तर त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, तारीखच या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे. आता कोणत्या योजनेचे हे पैसे तुम्हाला मिळू शकणार आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आता बघा, मोठी घोषणा जी झालेली आहे ती कोणी केलेली आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती समजून घेणं अतिशय गरजेचं असणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनी महिलांनी हा व्हिडिओ लगेच लाईक करा. चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्व महिलांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करणं फ्री आहे, तर सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्वांना महत्त्वाची माहिती ह्या ठिकाणी कळणार आहे. आता बघा, संपूर्ण माहिती काय ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 1 तारखेला तुम्हाला 3,000 रुपये पाठवले जाणार आहेत. आता 3,000 रुपये आहेत, यामध्ये लक्षात घ्या. बघा, 3,000 रुपये कोणत्या योजनेचे तुम्हाला येणार आहेत, 1 तारखेलाच का पाठवले जात आहेत त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता नेहमीप्रमाणेच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. तर या व्हिडिओमध्ये देखील संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत आहोत. पुरावा तुमच्यासमोर आहे, पाहू शकता. बघा, TV9 मराठीला आलेली बातमी आहे, पाहू शकता. 14 नोव्हेंबर आत्ताचीच बातमी 1:17 आलेली. लेटेस्ट बातमी मी तुम्हाला देत असतो केव्हाही, ठीक आहे. तर आजचीच बातमी आहे, लेटेस्ट बातमी. पाहू शकता. बघा, महिलांच्या खात्यात 1 तारखेला खटाखट 3,000 रुपये. राहुल गांधी यांची मोठी घोषणा. तर पाहू शकता. बघा, LOP राहुल गांधी यांची मोठी घोषणा या ठिकाणी झालेली आहे. जर आपण पाहिलं असेल तर ऑपोजिशन लीडर लोकसभा राहुलजी गांधी यांनी या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे. महिलांच्या खात्यात 1 तारखेला खटाखट 3,000 रुपये जमा होणार असल्याच्या संदर्भात. आता बघा, जर आपण या ठिकाणी पाहिलं असेल, लाडकी बहीण योजना जशी महायुती सरकारने त्या ठिकाणी सुरू केली, त्यामध्ये महायुती सरकारने सुरुवातीला तुम्हाला 1,500 रुपये दिले होते, म्हणजेच 1,500 रुपये तुम्हाला दिलेले होते. आता या योजनेमध्ये रक्कम जी ती वाढ होणार, तुम्हाला मी परत त्या ठिकाणी सांगत होतो. तर रक्कम वाढ देखील झालेली आहे. आता रक्कम वाढ किती रुपयांची झालेली आहे जर आपण पाहिलं तर बघा, महायुतीने म्हणजे ज्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली त्यांनी 2,100 रुपये देण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये 2,100 रुपये, प्रत्येक महिन्याला तुम्हाला 2,100 रुपये. आणि जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महालक्ष्मी योजना सुरू केली जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये दिले जाणार आहेत. 3,000 रुपये. आता हे 3,000 रुपये जे आहेत तुम्हाला महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. आता बघा, एक महत्त्वाचा ह्या ठिकाणी प्रश्न सर्व महिलांना आहे, तुम्हाला किती रुपये मिळायला पाहिजे? 2,100 रुपये हवेत का 3,000 रुपये हवेत? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. सर्व महिलांनी तुम्हाला 3,000 रुपये मिळायला पाहिजेत, 2,100 रुपये मिळाले पाहिजेत, 3,500 रुपये मिळाले पाहिजेत, किती रुपये रक्कम तुम्हाला मिळाली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. तर सर्वांनी लिहून पाठवा. बघा, 2,100 रुपये, 3,000 रुपयांचा हा जो काही आकडा आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचा आहे. आता बघा, 1 तारखेला पैसे मिळणारच्या संदर्भात या ठिकाणी मोठी घोषणा जी आहे ती या ठिकाणी ऑपोजिशन लीडर लोकसभा राहुलजी गांधी यांनी या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे. तर संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती आपण या ठिकाणी समजून घेऊया. पाहू शकता, लेटेस्ट बातमी आहे, TV9 मराठीला आलेली 14 नोव्हेंबरचीच बातमी आहे, ठीक आहे. आता बघा, महाराष्ट्रातील निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यासाठी 20 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी प्रचार रंगात आलेला आहे. या दोन्ही गटांच्या नेत्यांनी सर्व शक्ती पणाला लावलेली. पाहू शकता. बघा, दोन्ही गटांच्या नेत्यांनी सर्व शक्ती पणाला लावलेली. कुणी महायुती असेल किंवा मग महाविकास आघाडी असेल. आता बघा, ह्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भाची अपडेट काय ते आपण पाहूया. आत्ता म्हणजे आजच नंदुरबारमध्ये राहुलजी गांधी यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी अनेक घोषणा केल्या. राहुल गांधी म्हणाले, महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेमुळे महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला खटाखट 3,000 रुपये मिळणार आहे. पाहू शकता. बघा, महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेमुळे. आता बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं, जर समजा महायुतीचं सरकार असो किंवा महाविकास आघाडीचं, तर लाडकी बहीण योजनेची रक्कम जी आहे ती वाढलेलीच आहे. महायुतीचं जर सरकार आलं तर तुम्हाला 2,100 रुपये वाटप होणार आहे, त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. आणि महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर 3,000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत, त्यांनी तसं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे जाहीरनामे आलेले आहेत. त्यामुळे जर आपण पाहिलं तर बघा, महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेमुळे महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला खटाखट 3,000 रुपये मिळणार आहेत. तुम्ही सकाळी उठल्यावर
तुमच्या खात्यात 3,000 रुपये दिसणार आहे। त्यानंतर तुम्हाला बसमध्ये तिकीट मोफत असणार आहे। पाहू शकता सध्या जर आपण पाहिलं तर सध्या तुम्हाला बसमध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करता येतो, परंतु महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये बसमध्ये मोफत प्रवास असेल असं लिहिलेलं आहे। तुम्ही तिकीट न काढता बँकेत किंवा राज्यभरात कुठेही जाऊ शकणार आहे असं देखील राहुलजी गांधी यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता बघा पुढे देखील त्यांनी महत्त्वाच्या घोषणा ज्या त्या या ठिकाणी केलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूया। तर बघा महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांचं कर्ज माफ होणार आहे। आरक्षणची जी काही मर्यादा आहे ती 50% वर मर्यादा रद्द करणार आहे। जातीय जनगणना करणार आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले। बेरोजगारांना 4,000 रुपये महिना देणार। पाहू शकता बघा महत्त्वाचं म्हणजे बेरोजगार तरुणांसाठीच आहे। जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये 1,500 रुपये अगोदर मिळत होते, म्हणजेच आत्तापर्यंत 7,500 रुपये महायुती सरकारने तुम्हाला दिलेले आहेत। 5 हप्ते वाटप झालेले आहेत। पुढचा हप्ता म्हणजे 6वा हप्ता जो आहे तो डिसेंबरचा हप्ता तो देखील लवकरच वाटप होईल असं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलेलं आहे। आता त्या हप्त्यामध्ये तुम्हाला 2,100 रुपये मिळणार आहे जर महायुतीचं सरकार आलं तर, आणि जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महालक्ष्मी योजना म्हणून राबवली जाईल आणि 3,000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहेत। ठीक आहे, पुढचा हप्ता म्हणजेच काय तर तुमचा वाढलेलाच आहे। तुम्हाला एकतर 2,100 रुपये मिळतील किंवा 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। आता निवडणुकीच्या नंतरच ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कोणाचं सरकार येतं आणि त्यामध्ये तुम्हाला किती रक्कम मिळते। ठीक आहे, आता बघा बेरोजगार तरुणांना देखील 4,000 रुपये महिना देणार असल्याचं या ठिकाणी राहुलजी गांधी यांनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये तशा पद्धतीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय। बेरोजगारांना 4,000 रुपये महिना देणार असल्याचं। 2.5 लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार आहे। सरकार आल्यास गरिबाला उपचारासाठी राज्यात 25 लाखांपर्यंत विमा सुरक्षा देणार असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं। पाहू शकता बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते। 2.5 लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार आहे। सरकार आल्यास गरिबाला उपचारासाठी राज्यात 25 लाखांपर्यंत विमा सुरक्षा देणार असल्याचं देखील राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। अशाच पद्धतीने जर आपण पाहिलं तर महायुतीचा देखील जाहीरनामा आहे। त्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या घोषणा पाहायला मिळतात। लाडकी बहीण योजनेचे 2,100 रुपये संदर्भात, नंतर जर आपण पाहिलं तर लेटेस्ट घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेल्या की जी काही लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तुम्हाला नोव्हेंबरपर्यंतचे दिलेले आहेत। डिसेंबरचा हप्ता जशी निवडणूक होईल, निवडणूक झाली की लगेचच तुम्हाला आचारसंहिता संपल्यावर डिसेंबरचा हप्ता देखील तुमच्या अकाउंटला जमा करणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे। तर बघा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही घोषणा आहेत त्या पाहायला मिळत आहेत। आता यामध्ये तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला 2,100 रुपये मिळायला पाहिजेत की 3,000 रुपये, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे। सर्व महिलांनी त्या ठिकाणी तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या लिहून पाठवायचे। 2,100 रुपये महायुती सरकार तुम्हाला देणार आहे, 3,000 रुपये महाविकास आघाडीचे सरकार देणार आहे। तर जेवढी रक्कम तुम्हाला हवी असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। त्यासोबतच तुमचं जे काही मत असेल, तुमच्या काही शंका असतील लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात, आधार कार्ड लिंक नाही वगैरे, तर त्या तुम्ही देखील विचारू शकता, म्हणजे जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं देखील उत्तर देता येणार आहे। सर्वच महिलांसाठी योग्य ती माहिती मी देत असतो। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर ज्या काही महिला भगिनी आहेत ज्यांचं अजून आधार कार्ड लिंक झालेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड त्यांचं लिंक करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजने असेल किंवा महालक्ष्मी योजना असेल कुठल्याही योजनेमध्ये कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही। लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या, चांगल्या बँकेत अकाउंट उघडून घ्या, म्हणजेच तुम्हाला पैसे येण्यासाठी कुठची अडचण जी आहे ती त्या ठिकाणी असणार नाही आहे। तर संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहिलेली 1 तारखेला 3,000 रुपये येण्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती होती। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।